गेल्या काही वर्षांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये चांगलाच तापलेला आहे। ओबीसींच्या कोट्यामधून मराठा आरक्षणाची मागणी मनोज जरांगे करतात, तर याला ओबीसी समाजाने विरोध केलेला आहे। त्यामुळे मोठा गुंता सुद्धा निर्माण झालाय आणि म्हणूनच या सगळ्यावरती तोडगा काढण्यासाठी शरद पवारांनी सर्वपक्षीय बैठक घेण्याचा आता सल्ला दिलेला आहे। सोबतच मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टामध्ये सुद्धा टोलावलाय। बघूयात। ओबीसींच्या कोट्यामधून मराठा आरक्षण देता येऊ शकतं की नाही या प्रश्नामुळे महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण ढवळून निघालंय। मात्र या प्रश्नाचं थेट हो किंवा नाही उत्तर देणं सगळेच पक्ष टाळतायत आणि विशेषतः लोकसभेमध्ये जरांगे फॅक्टरचा परिणाम बघितल्यानंतर तसं धाडस कुणी दाखवेल असंही वाटत नाहीये। अशा परिस्थितीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीकडून आरक्षण प्रश्नाचा चेंडू एकमेकांच्या कोर्टामध्ये टोलवणं सुरू आहे। शरद पवारांनी देखील आरक्षणाच्या प्रश्नी राज्य सरकारला पाठिंब्याची तयारी दाखवताना केंद्राच्या कोर्टामध्ये आरक्षणाचा चेंडू टोलावलाय। सरकारने सर्व पक्षीयांची बैठक बोलवावी, बैठकीला मनोज जरांगे, लक्ष्मण हाके यांना सुद्धा सहभागी करावं, बैठकीमध्ये जो निर्णय होईल त्याला आमचा पाठिंबा असेल, 50% मर्यादेवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारला धोरण बदलावं लागेल, धोरण बदलण्यासाठी केंद्राला आमचा पाठिंबा असेल, बैठकीमध्ये धनगर, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणावरती सुद्धा चर्चा करावी। 50%च्या पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही असा निर्णय यापूर्वी न्यायालयाने घेतलेला आहे आणि हे धोरण बदलायचं आणि 50%च्या वर आरक्षण द्यायचं हा अधिकार हा केंद्र सरकारकडे फाळण्याचा आहे। शरद पवारांच्या भूमिकेचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांनी स्वागत केलं। मात्र गेल्या वेळी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला नेते का आले नाहीत हा प्रश्न विचारायला मुख्यमंत्री विसरले नाहीयेत। पवार साहेबांची माझी चर्चा झाली आहे। हा जो हे सगळं शांत करण्यासाठी या राज्यातले सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहण्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही करू। आणि आज त्यांनी जे सांगितलं की ठीक आहे की मुख्यमंत्र्यांना ते बोलणार आहेत आणि सर्वपक्षीय मीटिंग घ्या, मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी सांगणार आहे की सर्वपक्षीय मीटिंग म्हणजे फारच मोजक्या लोकांची घ्यावी। मी जे काही त्यांची प्रेस ऐकली त्यावर त्यांनी सांगितलं अशा प्रकारची चर्चा झाली नाही, मी भाष्य केलं नाही, म्हणजे अंगाला लावून न घेण्याचं त्यांचं जे वैशिष्ट्य होतं, म्हणजे कुठलीही स्पष्ट भूमिका घ्यायची नाही। दरम्यान शरद पवारांच्या सल्ल्यावर मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे आणि ओबीसी आरक्षणामधून मराठा आरक्षणाला विरोध करणारे लक्ष्मण हाके यांनी काय म्हटलंय बघूयात। आता कवर चालतंय काय माहिती नाटक मराठ्यांसाठी, मराठ्यांचाच प्रश्न सोडायचा असला की नाटक सुरू होतं। नाटक सुरू कवर आहे आता कोणाला माहित, हे मराठ्यांसाठीच नाटक चालू आहे हमेशा। एक म्हणतो विरोधी पक्ष येत नाही, एक म्हणतो सत्ताधारी येत नाही, हे आता किती दिवस चालणार आहे? खरं तर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, ओबीसी आंदोलकांची आणि मराठा समाजाच्या आंदोलकांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवावी या शरदचंद्रजी पवारांचं मी थोड्या एक सर्टन लिमिटपर्यंत मी त्यांचं स्वागत करतो। आरक्षणाचा या वातावरणाचा फायदा अनेक पक्ष उचलतात, त्यामुळं या आरक्षणाकडं राजकीय अजेंडा म्हणून पाहू नये, तर कॉन्स्टिट्यूशनला काय अपेक्षित आहे या दृष्टिकोनातून या ओबीसीच्या आरक्षणाकडे पाहावं। आता शरद पवारांच्या सल्ल्यानुसार सरकार आरक्षणाच्या प्रश्नी सर्वपक्षीय बैठक बोलावणार का? त्या बैठकीला मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके उपस्थित राहणार का? आणि राहिले तरी सर्वानुमते एक तोडगा निघणार का, की पुन्हा आरक्षणाचं घोंगडं भिजत राहणार याकडे सगळ्यांचे डोळे लागलेत। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।